अबोली या मालिकेच्या 25 जुलैच्या भागामध्ये रमा सांगत असते, अंकुश बोल काय घडलंय, मला सगळं सत्य। अंकुश म्हणतो, रमा तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, असं काही झालेलं नाहीये। रमा म्हणते, नाही अंकुश, मला सत्य कळायला पाहिजे। का अबोली इतकी पॅनिक झाली, काय आहे त्या रिपोर्ट मध्ये? अंकुश काही सांगायला तयार नसतो। मग तिकडे प्रिन्स येतो आणि काकी मी सांगतो। यावरती आता रमाला आश्चर्य वाटतं की प्रिन्सला कसं माहिती? प्रिन्स सांगतो, त्या रिपोर्ट मध्ये जे सत्य लिहिलंय ना ते खूप भयंकर। त्या रिपोर्ट मध्ये लिहिलेलं आहे की अबोली आता कधीच आई बनू शकत नाही। अबोली ताई कधीच आई बनू शकणार नाही। तिच्या म्हणजे ज्या वेळेला आग लागली होती ना त्यावेळेला तिला इतकी जबर दुखापत झाली आहे की तिच्या गर्भपिशवीला मार बसला आहे आणि गर्भपिशवीला मार बसल्यामुळे त्यामुळे आता मात्र अबोली ताई कधीही आई होऊ शकणार नाही। तिची गर्भपिशवी खूप कमजोर झालेली आहे असं म्हणत इकडे आता प्रिन्सने सगळी घटना सांगितल्यावरती रमा हदरते, रमा कोसळते आणि तिला काय करावं खरंच काही कळत नाही। रमाला सगळेजण सावरायला येतात। रमा म्हणते, किती मोठा आघात आहे हा आघात अबोली कसा काय सावरू शकेल? मलाच ऐकून जर इतका धक्का बसलाय तर अबोलीला किती त्रास होत असेल। देवा नारायणा, काय हे आणलंस तू अबोलीच्या वाट्याला? तिने सगळी ना ती अगदी व्यवस्थितपणे निभावली, कुणाची आई बनली, कुणाची बहीण झाली, कुणाची मैत्रीण आणि सून म्हणून तर काही बोलायलाच नको। आणि त्या अबोलीच्या वाट्याला हे सगळं कसं काय अबोली निभावणार, मला काही कळत नाही असं म्हणत रमा बिचारी खूप उदास असते आणि अबोलीसाठी तिला काळजी वाटत असते। इकडे आता राघू अबोलीच्या विरोधात असली तरी अबोलीच्यासाठी राघूच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि आता सगळेच जण खूप उदास होतात। तोपर्यंत नीता इकडे श्रेयसला भेटायला आली असते। नीता श्रेयसला भेटायला येते आणि ती श्रेयसला म्हणते, श्रेयस अरे तुझं चाललंय तरी काय? तुला मी किती वेळा सांगितलं की तू तिकडे येऊ नकोस, तरी पण तू तिकडे आलास तरी का? श्रेयस म्हणतो, अच्छा म्हणजे तू आता मला सांगणार का माझ्या आणि अबोलीच्या मध्ये आता तू येणार का? नीता असं म्हणत श्रेयस नीतावरती चिडतो। नीता म्हणते, अरे तसं नाही, तुमच्या मध्ये येण्याचा माझा काही प्लॅन नाहीये, मी तुला काय सांगते। यावरती श्रेयस म्हणतो, अबोली माझी आहे, मी तिला मिळवून राहणार, तू मला काय सांगायला इथे आलेली आहेस असं म्हणत तो नीतावरती चिडतो। नीता म्हणते, अरे काही नाही, मी फक्त इतकंच सांगायला आले की अबोलीचं। यावरती श्रेयस म्हणतो, काय अबोलीचं काय? त्यावरती नीता म्हणते, काही नाही, अबोलीचं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे, इतकंच फक्त तुला सांगायला मी आली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र श्रेयस म्हणतो, अबोलीचं माझ्यावरती प्रेम आहे ना, मग त्यात इतकं घाबरण्यासारखं काय आहे? मग मला अबोलीला भेटण्यापासून का थांबवतेस तू? यावरती नीता म्हणते, अरे मी तुला थांबवते आहे कारण तिचा भाऊ। यावरती श्रेयस म्हणतो, अच्छा म्हणजे हिचा भाऊ आता आमच्या मध्ये येणार, तर आता तिच्या भावालाच मी बरोबर धडा शिकवतो असं म्हणत श्रेयस चिडलेला असतो आणि तो घरी यायला निघतो। तोपर्यंत अबोलीला आता मात्र आरामाची गरज असते म्हणून तिच्यावरती उपचार चालू असतात आणि आता अबोली झोपलेली असताना रमा आणि अंकुश दोघं आजूबाजूला बसलेले असतात। अबोलीला जाग येते। अबोलीला जाग आल्यावरती ती उठून बसते आणि अंकुश सर का तुम्ही माझ्या बाबतीत असं केलं असं आता अंकुशला जाब विचारायला लागते। त्यावरती अंकुश म्हणतो, अबोली ऐक। अबोली म्हणते, सर मला काही ऐकायचं नाहीये, तुम्ही माझ्या बाबतीत असं का वागलात ते मला सांगा, का तुम्ही असं केलं, मला सत्य का नाही सांगितलं? आणि सत्य सांगण्यापेक्षा मला हे सत्य मान्यच नाहीये, मला आई व्हायचं आहे। यावरती अंकुश म्हणतो, अबोली वेड्यासारखे हट्ट काही करू नकोस, तुला एक गोष्ट सांगतो मी की ज्या वेळेला अपघात झाला ना, ज्या वेळेला आपल्या घराला आग लागली, तू ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होतीस, त्या विझवणाऱ्या आगीमध्ये तुला धक्का लागला, तू खाली पडलीस, तुझ्या पोटाला मार लागला, तुझ्या गर्भपिशवीला मार लागला आणि त्यानंतर मला डॉक्टरांनी हे सगळं तेव्हाच सांगितलं होतं असं म्हणत अंकुश भूतकाळात जात अबोलीला झालेल्या घटनेची आठवण करून देतो। आणि त्यानंतर मी गौतमी डॉक्टरांकडे गेलो होतो, ज्या डॉक्टरांनी तुझा इलाज केला ना त्या डॉक्टरांना मी जाऊन भेटलो आणि त्यावेळेला गौतमीने मला सांगितलं। गौतमी अंकुशला सांगत असते, अंकुश या सगळ्यामध्ये अबोलीचा जीव तर सुखरूप वाचलाय पण ती पुन्हा आई बनू शकणार नाही कारण तिच्या पिशवीला मार लागलाय। यावरती मग मात्र अंकुश म्हणतो, काहीतरी उपाय असेल? गौतमी म्हणते, अजिबात नाही, यानंतर जर का तिने असा प्रयत्न केला तर तिच्या जीवाला धोका आहे इतकं मात्र नक्की, त्यामुळे ती कधीही आई होऊ शकणार नाही याची काळजी तुला घ्यायला पाहिजे। अंकुशला जबरदस्त धक्का बसतो आणि आता अंकुश हे सत्य अबोलीपासून लपवण्याचा प्रयत्न करणार असतो। गौतमी म्हणते, मी अबोलीला हे सत्य सांगू का? यावरती अंकुश म्हणतो, नको,
तू तिला काहीही सांगू नकोस, खरं सांगायचं तर मी वेळ आली की तिला सांगेन. म्हणून अंकुशने वेळ मारून नेत अबोलीला काहीच सांगितलेलं नसतं. हा सगळा भूतकाळ तो अबोलीच्या समोर आणतो. अबोली म्हणते, सर तुम्ही माझं एक ऐकाल का? फक्त माझा एवढा हट्ट पूर्ण करा. माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण आपल्याला बाळ एक झालंच पाहिजे. मला म्हणजे मला आई होण्याची खूप हौस आहे आणि तुम्हाला सुद्धा बाबा व्हायचं आहे ना? तुम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये बाबा व्हायचं आहे आणि मला आई. त्यामुळे माझ्या जीवाचं काहीही झालं तरी मला आई व्हायचं आहे. माझा हा हट्ट पुरा करा. अबोलीला अंकुश चिडतो आणि हा हट्ट तुझा काहीही झाला तरी मी कदापि पूर्ण करू शकणार नाही, करणार नाही आणि कधीच करणार नाही. खबरदार जर पुन्हा सारखं सारखं तेच बोललीस तर. असं म्हटल्यावरती अबोली म्हणते, सर आपण किती स्वप्न बघितली होती. म्हणजे अगदी तुमच्या आजोबांपासून चालत आलेली ही परंपरा आधी खाकी मग बाकी ही पुढे ठेवण्यासाठी कोणीतरी वारस हवाय ना. अंकुश सर मला ना तुमचं काही ऐकायचंच नाहीये. मला या सगळ्यामध्ये आई व्हायचंय आणि त्यासाठी जे काही करायला लागेल ते करायला मी तयार आहे. अंकुश म्हणतो, अबोली बाद झालं. या सगळ्यामध्ये आता मी तुझं काही ऐकणार नाही. असं म्हणत अंकुश अबोलीला ओरडतो. अबोली ऐकायला तयार नसते. सर ऐका ना, सर ऐका ना, मला या सगळ्यामध्ये आई व्हायचंय असं म्हणत अबोली रडत असते, आरडत असते, ओरडा करत असते. इकडे मनवाला खूप वाईट वाटतं, कारण मनवाने लावलेल्या आगीमुळे हे सगळं घडलेलं असतं. मनवाने जर त्यावेळेला आगच लावली नसती तर हा सगळा प्रसंग ओढवलाच नसता. याचं मनवाला राहून खूप वाईट वाटत असतं आणि माझ्यामुळे हा सगळा प्रसंग ओढवलाय. मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. तोपर्यंत इकडे आता अंकुशला बिलगून अबोली रडत असताना रमा सांगते, अंकुश तू एक काम कर बरं, तू जा, आम्ही बघतो अबोलीला, आम्ही अबोलीला सावरतो. असं म्हणत आता रमा अंकुशला अबोलीपासून दूर करते. अंकुशला बाहेर जायला सांगते. अबोलीला आपल्या जवळ घेते. अबोली म्हणते, नाही सर तुम्ही इथेच थांबा, मला तुमच्याशी बोलायचंय. असं म्हणत अबोली हट्टाला पेटते. अंकुशशी हट्ट करायला लागते. प्रिन्स म्हणतो, अंकुश सर तुम्ही बाहेर व्हा, आम्ही ताईला सावरतो. असं म्हणत अबोलीला सावरत आता अंकुशला बाहेर पाठवत प्रिन्स म्हणतो, ताई काय वेडेपणा चाललाय हा? जिजूंना किती त्रास देतेस तू? अबोली म्हणते, प्रिन्स तू गप्प बस, मला सरांसोबत बोलायचंय, तू माझ्याशी काहीही बोलू नको. असं म्हणत असताना इकडे धावत पळत श्रेयस यायला निघतो. श्रेयसच्या मागे नीता येत असते. श्रेयस थांब असं श्रेयसला म्हणत असतानाच इकडे आता प्रिन्स अबोलीचा हात धरत असतो. अबोली रूमच्या बाहेर जात असते. ती सांगत असते, प्रिन्स मला सोड, मला जाऊ दे. प्रिन्स सांगतो, ताई ऐक, अंकुश सरांना त्रास देऊ नको, ही सिच्युएशन आपण हँडल करायला पाहिजे. असं म्हणत रमाला घेऊन प्रिन्स बाहेर येतो आणि अबोलीला रूम मध्ये लॉक करतो. नेमकं हे सगळं श्रेयस पाहतो आणि हा प्रिन्स अबोलीला असा त्रास देतोय. नीता बोलते ते बरोबर आहे. असं म्हणत तो आता प्रिन्सला जाब विचारायला निघतो. तोपर्यंत इकडे नीता विचार करते, अरे बापरे, हा जर का आत गेला तर खूप मोठा गोंधळ होईल. काय करू, कसं वाचवू, याला आत जाण्यापासून कसं थांबवू? नीताला काही कळत नसतं. तोपर्यंत इकडे आता आतमध्ये येतो तो म्हणजे श्रेयस म्हणतो, काय झालं, अबोली कुठे आहे? यावरती रमा सांगते तिची थोडी तब्येत खराब आहे, ती आतमध्ये आराम करते. यावरती श्रेयस म्हणतो, मला ताबडतोब अबोलीला भेटायचं आहे. यावरती प्रिन्स म्हणतो, तुम्ही अबोलीला भेटू शकत नाही. असं म्हणत प्रिन्स श्रेयसला थांबवतो, त्याला अबोलीला भेटायला नकार देतो. तरी सुद्धा आता मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणजे श्रेयस धावत पळत आत निघतो. माझं महत्वाचं काम आहे, मला बोलायचंय. यावरती प्रिन्स त्याचा हात धरतो, त्याला थांबवतो. खबरदार जर का तू आत गेलास तर. आता श्रेयसच्या रागाचा पारा चढतो. तोपर्यंत श्रेयसला आता खूप राग येतो, कारण प्रिन्सने अडवलेलं असतं. इकडे तोपर्यंत आता अबोली आणि मनवा या दोघी जणी आतमध्ये बोलत असताना इकडे आता मनवा सांगते, अबोली वहिनी, अगं प्रिन्सचा मेसेज आलाय, त्याने मला बाहेर बोलवलंय. यावरती मनवा म्हणते, आपण बाहेर जाऊया का? अबोली म्हणते, हो चल की आपण बाहेर निघूया. असं म्हणत मनवा अबोली बाहेर येतात. बाहेर आल्यावरती भयानक दृश्य असतं. तिकडे आता श्रेयसने प्रिन्सला मारून त्याचा आता लटकवलेलं असतं, फाशी लागल्यासारखं त्याला लटकवलेलं असतं. हे दृश्य बघताना सगळ्यांना धक्का बसतो. इकडे श्रेयस आईकडे येतो, आई मी बरोबर केलं ना? तो प्रिन्स मला अबोलीला भेटण्यापासून थांबवत होता. आई मी बरोबर केलं ना? त्याला त्याची जागा दाखवून देऊन आई मी बरोबर केलं ना? असं म्हणत आता मात्र श्रेयस इकडे अबोलीला मिळवण्यासाठी प्रिन्सचा खून करतो. अबोली शपथ घेते की माझ्या भावाची ही अवस्था ज्याने कुणी केले त्याला मी सोडणार नाही. मी शोधणार, तो गुन्हेगार कोण आहे त्याला धडा देणार, मी आता शिक्षा देणार. अबोली आता श्रेयसला गुन्हेगार म्हणून शोधून त्याला कशी शिक्षा देणार
या सगळ्यामध्ये आता मात्र श्रेयसचा सायकोपणा अबोलीच्या समोर कसा येणार पाहणं फारच रंजक ठरणार।